नाही थेट गुन्हा दाखल होणार हा इशारा गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। पण हा इशारा द्यायला जिल्हाधिकारी महोदयांना एवढा उशीर का झालाय? हे जिल्हाधिकारी महोदय आधी झोपले होते का? आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा जीव जायचा हे वाट पाहत होते का? आता ज्या चोख व्यवस्थेच्या बाता हे मारत आहेत त्या आधी करता आलं नसतं का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। आता ही दुर्घटना घडल्यानंतर हे जिल्हाधिकारी महोदय कसे जागे झाले आहेत पाहूया स्पेशल रिपोर्ट मधून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी थेट इशारा दिलाय। धानोरा तालुक्यातील जपतला या आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यूनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अहेरी तालुक्यातील आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। मात्र पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखी महत्त्वाची आहे। इमारत सुसज्ज आहे, मात्र विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा प्रत्यक्ष मिळत आहेत का हेही तितकंच महत्त्वाचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। जपतला या आश्रमशाळेतील घटनेनंतर गडचिरोलीतील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि प्रशासनाने आता आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे। अहेरी तालुका मुख्यालयातील एकलव्य शाळा आणि खमेनचिरू येथील शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी भेट दिली। केवळ कागदोपत्री माहितीवर विश्वास न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष वसतिगृह, वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसराची पाहणी केली आहे। वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा आहेत का? खिडक्यांना डास, कीटक आणि इतर जीवांपासून संरक्षणासाठी जाळ्या आहेत का? स्वच्छता कशी आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? या प्रत्येक बाबीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशीही थेट संवाद साधलाय। विद्यार्थ्यांना नेमका कोणत्या अडचणी आहेत, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची माहिती त्यांनी घेतली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी वॉटर कूलर, अतिरिक्त खाटा आणि बसण्यासाठी बेंचेसची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तात्काळ नोंद घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेला इशारा सर्वाधिक लक्षवेधी ठरलाय। विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यास केवळ निलंबनाची कारवाई न करता थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। तर आपल्या आश्रमशाळात भरपूर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे, नवीन सुसज्ज बिल्डिंग तयार झालेलं आहे। पण माझं हेच सूचना आहे की आपले जे छोटी जे विषय आहे, फॉर एक्झाम्पल मस्किटो नेट्स आहे की नाही, टॉयलेट्स व्यवस्थित आहे की नाही, हॉस्टेलमध्ये पाणीची सुविधा आहे की नाही, तो अशा प्रकारच्या बाबीवर आपलं यंत्रणाला फोकस करणे फार आवश्यक आहे। तो त्याच्यासाठी माझं व्हिजिट होतं। आपण आता बेसिक जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बऱ्यापैकी आपण तयार केलेलं आहे। आपले गव्हर्नमेंट आश्रम स्कूलमध्ये सगळे काय आहे, पण मेंटेनन्स करताना जे युनिफॉर्म्स वेळेवर विद्यार्थ्यांना देणे, जेवणची क्वालिटी जो आहे त्याच्या क्वालिटी टेस्टिंग करून ते वेळेवर आपले विद्यार्थ्यांना मिळत आहे की नाही, अशा प्रकारचे जे बेसिक मेंटेनन्सचे जे गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष घालण्यासाठी मी आज सूचना दिलेल्या आहे आणि मी पाहणी पण केलेलं आहे। एकंदरीत खमेनचिरू आश्रमशाळा असो किंवा एकलव्य आश्रमशाळा असो, इथे पायाभूत सुविधा व्यवस्थित आहे, मूलभूत सुविधा सगळे काय आहे, फक्त आपल्याला मेंटेनन्स आणि नियंत्रण ऑन अ डेली बेसिस आपल्याला ठेवायचंच आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा हा इशारा केवळ कारवाईपुरता मर्यादित नाहीये। आश्रमशाळेची इमारत सुसज्ज असली तरी त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा प्रत्यक्ष उपलब्ध आहेत का? त्यांची नियमित देखभाल होते का? आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळते का याची खात्री होणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याच मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे। सगळ्यांना आपण आता सूचना दिलेल्या आहे। इतर जिल्ह्यातून आपले जे आदिवासी विकास विभागाचे जो यंत्रणा आहे ते येऊन ते तपासणी करत आहे, बारकाईने ते प्रत्येक गोष्टी चेक करत आहे की योग्य पद्धतीने SOP प्रमाणे आहे की नाही। माझं एवढंच आव्हान राहील की जे मेंटेनन्सचे विषय आहे, किरकोळ दुरुस्तीचे विषय आहे, त्याच्यावर लक्ष घालणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। अनुदानित आश्रमशाळा असो किंवा गव्हर्नमेंट आश्रमशाळा असो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा आपण सहन करणार नाही। आपण पुढे पण सगळ्यांना सूचना दिलेला आहे की एनी टाईप ऑफ नेग्लिजन्स आणि त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येईल। ऑलरेडी झालेला आहे जिल्ह्यामध्ये, पुढे व्हायला नको, कारण माझा पण विश्वास आहे की आता सगळे लोक व्यवस्थितपणे ते नियंत्रण ठेवत आहे, व्यवस्थितपणे बारकाईने प्रत्येक गोष्टीवर लक्ष घालत आहे।
एकीकडे सुसज्ज इमारती आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून मागितल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा. जपतलाईच्या घटनेनंतर प्रशासनासमोर आता केवळ आश्रमशाळांची पाहणी करण्याचं नव्हे, तर या सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाही हे तपासण्याचं आव्हान आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सुविधा याबाबत प्रशासन आता किती कठोर पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.